नमस्कार मित्रांनो. शेळी पालन सुरू करताना ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात त्या कोणत्या कोणत्या आहेत आणि त्या कशा त्यांचं नियोजन कसं करायचं याच्याबद्दल मी तुम्हाला आज थोडीशी माहिती देणार आहे. तर ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी प्रथम तुम्हाला सांगतो. सगळ्यात सुरुवातीला म्हणजे लागणारी जागा, त्याच्यानंतर शेडचे योग्य स्ट्रक्चर, त्याच्यानंतर येतं लसीकरणाबाबत योग्य माहिती, त्याच्यानंतर शेळीला लागणाऱ्या सगळ्या औषधांबद्दल योग्य माहिती, त्याच्यानंतर शेळींच्या पिल्लांसाठी जी योग्य सोय आपल्याला करायला पाहिजे शेडमध्ये ती योग्य सोय, त्याच्यानंतर ज्या गव्हाणी लागतात शेळ्यांना त्या गव्हाणींचे नियोजन, त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याचे नियोजन, त्याच्यानंतर येतं शेळ्यांचे नियोजन, त्याच्यानंतर येतं जंतुनाशकाच्या वेळेवर वापर, आणि त्याच्यानंतर नोंदवह्याचे नियोजन आणि शेळ्यांचा विमा. तर या ज्या गोष्टी आहेत ह्या शेळी पालन सुरू करण्याच्या आधी तुम्ही ह्याच्याबद्दल सगळ्यांनी एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या की ह्या गोष्टी सगळ्या शेळी पालन सुरू करायच्या आधी तुम्हाला लक्षात घ्यायच्यात आणि याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर यांचा पुरेपूर म्हणजे तुम्ही तुमच्या म्हणजे पूर्ण याचं नियोजन केल्यानंतरच तुम्ही शेळी पालनासाठी शेळ्यांची खरेदी करा. तुम्ही शेड बांधा, पण शेडमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या मी सांगितलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी आधी यांचं नियोजन पूर्णपणे करा. बऱ्याच वेळेस काय होतं की सगळ्या गोष्टी करतात पण शेळ्यांचा विमा नाहीत करत, आणि नंतर काय होतं की शेळ्या वगैरे आणतात आणि शेळ्यांचा विमा काढण्यासाठी सुद्धा लोकांकडे पैसा उरत नाही. ही ॲक्च्युअल कंडिशन आहे. मला बऱ्याच ठिकाणी मी जिथे व्हिजिटला जातो शेडला, त्या शेडमध्ये मी बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस विचारलं नाही म्हणतात सर मी हा लॉट काढल्यानंतर त्याच्यातून जो पैसा येईल त्याच्यामध्ये विमा करतो. हे सगळ्यात चुकीचं आहे. या सगळ्या गोष्टीचं योग्य नियोजन करून या गोष्टींना लागणारा जेवढा पैसा आहे त्या पैशाचं नियोजन करूनच तुम्ही शेळीपालन चालू करा. तर मी आता एक एक पॉईंट सांगायला सुरुवात करतो. सगळ्यात सुरुवातीला येते लागणारी जागा. तर शेळी लागणारी जागा म्हणजे काय, शेळीपालन ज्या जागेत तुम्हाला करायचंय ती जागा तुम्हाला 100% पूरक पाहिजे. म्हणजे तुम्हाला 100% तुमचं शेळीपालन त्याच्यामध्ये होऊ शकतं अशीच जागा पाहिजे. आता ही जागा ही म्हणजे आता नेमकी ही जागा कशी असायला पाहिजे. तुम्हाला जेवढ्या शेळ्यांचं शेळीपालन करायचंय म्हणजे सपोज तुम्हाला 20 शेळ्यांचं शेळीपालन करायचंय, ते 20 शेळ्यांचं शेळीपालन करण्यासाठी लागणारी जागा प्लस ह्या शेळीपालनामध्ये ज्या तुम्ही 20 शेळ्या ठेवणार आहेत त्या 20 शेळ्यांना लागणारं खाद्य, या खाद्याचं त्याच जागेत आपण म्हणजे त्या जवळपासच्याच जागेत आपण त्याचं नियोजन करू शकतो तेवढी जागा. अशी पूर्ण जागा तुम्हाला जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तुम्ही शेळीपालन चालू करू नका. जर तुम्ही शेळीपालन हे म्हणजे वेगळ्या ठिकाणी म्हणजे खाद्य वेगळ्या ठिकाणी करणार असेल आणि शेळीपालनासाठी जे शेड करायचे ते वेगळ्या ठिकाणी करणार आहे, ते प्रॅक्टिकली पॉसिबल होणार नाही. त्याच्यामुळं शेळीपालनासाठी ज्यावेळेस पण तुम्ही मला विचार करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला पुरेपूर जागा आहे का शेळीपालनासाठी, प्लस त्या शेळीपालनामध्ये तुम्ही जेवढ्या शेळ्या ठेवणार आहेत त्या शेळ्या ठेवताना त्या शेळ्या ठेवल्यानंतर त्यांना जे खाद्य पाहिजे ते खाद्याचा पुरवठा करण्यासाठी जो आपल्याला त्या खाद्याचं उत्पादन घेण्यासाठी जेवढी जागा लागते ती जागा आहे का याचा विचार करा आणि त्याच्यानंतर शेळीपालन चालू करा. नेक्स्ट, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे शेडचे योग्य स्ट्रक्चर. आता बऱ्याच ठिकाणी बरेच लोक सध्या माझ्या माझ्या सगळ्या ग्रुपमध्ये वगैरे सगळे लोक तेच विचारतात की सर शेळी पालनाचं शेड कसं पाहिजे, शेड शेड आम्ही असे स्ट्रक्चर टाकतायत की आम्ही असं बांधतोय. तर ॲक्च्युअल शेळी पालनाचं शेड असं बांधा की ज्याच्यामध्ये तुम्हाला पुरेपूर स्वच्छता ठेवता येणं सोपं होईल आणि त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे तुम्हाला जेवढ्या सोयी लागतात त्या सगळ्या म्हणजे शेळ्यांसाठी जेवढ्या सोयी तुम्हाला करता येतील त्या सगळ्या सोयी जागच्या जागेवर करा असं पूरक शेड पाहिजे. आता आम्ही एक नवीन शेड डिझाईन केले. म्हणजे जर तुम्हाला शेळी पालनासाठी शेड करायचे असेल तर तुम्ही डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा माझा व्हॉट्सअप नंबर मी दिलेला आहे त्याच्यावर मेसेज करा. आमचे लोक तिथे येतील, सगळी जागेचं नियोजन वगैरे सगळं बघतील. जर शेड पॉसिबल आहे म्हणजे खरंच तुम्ही तिथं सक्सेसफुल शेळी पालन करू शकता का हे पाहतील. त्याच्यानंतर तिथे त्या जागेवर कमीत कमी खर्चात शेड आम्ही तुम्हाला उभारून देऊ. ते शेड पूर्ण सोयींनी योग्य पद्धतीने भरलेलं असेल, म्हणजे ज्या ठिकाणी जे पाहिजे तेच असेल. बऱ्याच वेळेस असं होतं की तुम्ही शेळी पालनासाठी शेड तयार करायला चालू करता आणि त्याच्यानंतर तुम्ही शेड अर्ध बांधता, त्याच्यानंतर तुम्हाला वाटतं अरे असं नाही पाहिजे, ह्या ठिकाणी असं पाहिजे, मग पुन्हा डबल ते तोडमोड, त्याच्यानंतर परत खर्च. हा खर्च सगळ्यात कमी खर्चामध्ये जेवढं व्यवस्थित शेड बांधता येऊ शकतं आम्ही तेवढं शेड आम्ही देतोय. आणि आम्ही जे शेड बनवतोय ते शेड जमिनीपासून असंच म्हणजे जसं ह्या फोटोमध्ये दाखवलंय तसंच वर आहे. आणि तुम्ही एक 5 लोक
जर भेटलात तर 5 लोक आरामात ते शेड उचलून दुसरीकडे ठेवू शकता, असं त्या शेडचं हे आहे. म्हणजे शेडची मॅनेजमेंट त्या पद्धतीने केलेली आहे. आणि भविष्यात तुम्हाला जर ते शेड वाढवायचं असेल तर ते वाढवणंही सोपं जाईल. आणि ज्या ठिकाणी जर समजा तुम्हाला शेडमध्ये, जर तुम्ही बांधलेल्या शेडमध्ये तुम्हाला 2 माणसाची गरज असेल, तर आमच्या शेडमध्ये तुम्हाला फक्त एक माणूस लागेल. म्हणजे 20 शेळ्यांचं फक्त एक माणूस व्यवस्थित, 20 किंवा 50 शेळ्यांचं एक माणूस व्यवस्थित नियोजन करू शकतो. या पद्धतीने आम्ही शेड उभारतो. तर ज्या लोकांना शेडचं स्ट्रक्चर आणि शेड आमच्याकडून बांधून घ्यायचं, त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, मी तुम्हाला त्याला रिप्लाय देईल, किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुम्हाला रिप्लाय लगेच मिळेल. पण तुमचं शेड जे आहे हे सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतं. त्याच्यामुळं तुमचं शेळी पालनाचं शेड हे एकदम प्रॉपर पद्धतीनं बांधलेलं पाहिजे, ज्याच्यामध्ये सगळ्या सोयी पाहिजेत. आणि स्वच्छता ठेवणं सगळ्यात सोपं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर ते शेड साफ करायचं असेल तर जेवढं होईल तेवढं योग्य पद्धतीनं आणि एकदम पटकन लवकरात लवकर शेड तुम्हाला साफ करता यावं असं शेड तुम्ही बांधा. कारण की मी तुम्हाला पहिल्या भागामध्ये, याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शेळी ही सगळ्यात जास्त घाण करते, पण तिला सगळ्यात जास्त स्वच्छ राहायला आवडतं. त्याच्यामुळे तुमची स्वच्छता खूप खूप महत्त्वाची आहे शेडची. त्याच्यामुळे तुम्ही जे शेडचं स्ट्रक्चर करणार आहे ते योग्य पद्धतीनं करा. त्याच्यानंतर येतं लसीकरणाबद्दल माहिती. आता ज्या वेळेस तुम्ही शेडचं स्ट्रक्चरबद्दल माहिती घेतली, तुमचं शेड बांधणं हे झालं, फिक्स झालं, तुम्ही शेड बांधायला सुरुवात केली, तर त्याच्यानंतर तुम्ही पॅरलली लगेच तुम्ही ज्या शेळी घेणार आहेत त्यांच्यासाठी जे लसीकरण लागतं त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घ्या. कारण की लसीकरण हे बंदिस्त शेळी पालनासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे शेडच्या स्ट्रक्चर नंतर लसीकरण हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की ज्यावेळेस शेळी मुक्त असते, ज्यावेळेस शेळी बंदिस्त नसते, त्यावेळेस ती सगळीकडे फिरत असते, तिला प्रत्येक टाईपचं वनस्पती खायला मिळते, त्याच्यामुळे ती आजारी लवकर पडत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही शेळी जी आहे ही बंदिस्त करता, त्यावेळेस तिला पर्टिक्युलर खाद्य तुम्ही देता, त्याच्यामुळे तिला लागणारे पूर्ण व्हिटॅमिन्स त्याच्यातून तिला मिळत नाहीत. आणि त्यामुळं कधी कधी शेळी म्हणजे आजारी पडण्याचे जे शेळीचं प्रमाण आहे ते बंदिस्तमध्ये वाढवू शकतं. पण ही जी बंदिस्त शेळी पालनामध्ये जे स्ट्रक्चर, म्हणजे जे आजारी पडण्याचं प्रमाण कमी करायचं असेल, तर त्याच्यासाठी जे लसीकरण आहे हे आधीच तुम्हाला करायला पाहिजे. त्याच्यामुळं लसीकरणाचं होईल तेवढी जास्तीत जास्त माहिती घ्या. त्याचे बॅनर्स बनवा, तुमच्या शेडमध्ये लावा. म्हणजे तुम्ही कधीच, म्हणजे वेळेवर शेळीला लसीकरण करणं तुम्हाला सोपं जाईल. ह्या लसीकरणानंतर येतो औषधं. मी आधीच तुम्हाला सांगितलं की शेळी बंदिस्त केल्यानंतर तिला जास्तीत जास्त रोग होत आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला औषधांची सुद्धा माहिती तेवढीच पाहिजे. म्हणजे जर कधी तुम्ही लसीकरण केलं, पण लसीकरणानंतरही जर समजा कधी काही तिला रोग झाला, तर त्या रोगांवर कोणतं औषध तिला द्यायचं, त्याच्यामुळं तुम्हाला पहिल्यांदा रोगांची माहिती घ्यावी लागेल आणि त्या रोगांना लागणारी औषधं आधीच तुम्हाला शेडमध्ये तुमच्या आणून ठेवावी लागतील. परंतु याच्यामध्ये होईल तेवढं नॅचरल पद्धतीनं, म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं जेवढं तुम्हाला त्या शेळीला औषधं देता येतील, म्हणजे किंवा म्हणजे समजा काही जखम झाली असेल तर त्यावर कारल्याचा रस टाकायचा असतो. ह्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत यांची माहिती आधी घ्या. कारण की औषधांचा खर्च करण्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीनं कधीही त्या शेळीला नीट केलेलं खूप खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं औषधांबद्दल योग्य माहिती ठेवा. त्याचबरोबर नैसर्गिक पद्धतीने शेळीला कसं नीट करता येईल, नैसर्गिक पद्धतीने जे जे आयुर्वेदिक औषध आहेत त्यांचाही वापर करा. आणि त्या आयुर्वेदिक औषधांबद्दल पण माहिती ठेवा. त्याच्यानंतर येतं पिल्लांसाठी योग्य सोय. आता जर तुम्ही शेळी पालनासाठी शेड जर बांधत असाल, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा की शेळी पालनामध्ये शेळीपासून होणारे पिल्ले हेच आपलं नियोजन आहे. हेच आपलं नियोजन, म्हणजे मला म्हणायचं आहे की हेच आपलं उत्पन्न आहे. त्याच्यामुळे शेळीच्या उत्पन्नाची जर तुम्ही काळजी घेतली नाही, फक्त तुम्ही शेळींसाठी सगळं केलं आणि पिल्लांसाठी जर काहीच नाही केलं, तर तुम्हाला कधीच त्याच्यातून उत्पन्न भेटणार नाही. त्यामुळं शेळींच्या पिल्ले हे सगळ्यात जास्त सोय ही पिल्लांसाठी करा. आता या पिल्लांसाठी काय सोय करायची, त्यांना लागणारं पाणी, त्यांना लागणारं खाद्य, त्यांना लागणारं जे कॅल्शियमचे त्यांचे म्हणजे त्यांच्या शरीराची जी कॅल्शियमची ग्रोथ आहे, म्हणजे कारण की पिल्लांची वाढ ही झपाट्याने होण्यासाठी तिला कॅल्शियमचे डोस द्यावे लागतात. ते कॅल्शियम कोणते कोणते कॅल्शियम शेळ्यांच्या पिल्लांना द्यायचं, किती प्रमाणात द्यायची, या सगळ्यांची माहिती ही तुम्ही आधी करायला पाहिजे. त्याच्यानंतर शेडमध्ये ज्यावेळेस शेळीला पिल्ले होतील, जर ते थंडीच्या वातावरणात झाले
तर त्यांना बल्बच्या साहाय्यानं उष्णता देण्याचं काम, हे सगळं